आता बातमी भोंदू खरातची आहे। या भोंदूचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। खरातनं एवढी माया जमवली होती की हवालामध्ये सुद्धा तो होता। हवाला आणि सावकारी हे दोन्ही धंदे खरातनं सुरू केले होते। एसआयटी कडे त्याचे पुरावे सुद्धा लागल्याची आता माहिती समोर येते। पाहूयात। भोंदू अशोक खरातचे कारनामे थेट दुबईपर्यंत आहेत। एसआयटीच्या चौकशीत एक धक्कादायक खुलासे होत आहेत। भोंदू खरात तंत्र मंत्र आणि भविष्याचा आव आणण्यासोबतच हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे। हवाला रॅकेटमध्येही भोंदू खरातनं हात टाकल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करत होता। थेट दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत होती अशी माहिती समोर आली। हवालासाठी भोंदू खरातचे बडे भक्त आणि अधिकारीही त्याला मदत करत होते। त्याचे पुरावेही एसआयटीच्या हाती लागले। हवालासाठी खरात खाजगी एजंट्सचा वापर करायचा, त्यामुळे खरातचा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्यानं यात फेमा म्हणजेच परकीय चलन विनिमय कायद्याअंतर्गत कारवाईची शक्यता असून ईडीचीही एंट्री होईल। आता हवाला म्हणजे काय तेही समजून घ्या। हवाला पैशांच्या हस्तांतरणाचा बेकायदेशीर मार्ग आहे। ऑनलाईन कुठेही बँकिंग नोंद न होता पैशांची देवाणघेवाण केली जाते। हवालाचा वापर कर चोरी, बेकायदेशीर व्यवहारांना हातभार लावण्यासाठी केला जातो। खरात दुबईत पैसे पाठवत होता तेव्हा दुबईच्या चलनात संबंधित व्यक्तीला पैसे मिळायचे। दुर्दैव आहे ते। तुम्हाला जेवढं दुःख वाटतं तेवढं मी सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा दुःखी आहोत। या नाशिकमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, खरात खरातचे प्रकरण जे आहे, अजूनही आपले लोक जे आहेत अंधश्रद्धेवर जो काही विश्वास ठेवतात त्याच्या पोटी जे आहे हे सगळे बाबा लोक जे आहेत त्याचा गैरफायदा जास्त घेतात। विशेषतः ज्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये खूप लक्ष घातलेलं आहे आणि त्यातून जे आहे हे सगळं जे काय त्याचे जे काही असे धंदे आहेत, वाईट धंदे, ते आता सगळे बाहेर काढायचं काम। आर्थिक गैरव्यवहाराची इकोसिस्टीमच भोंदू खरातनं कार्यान्वित केली होती। खरातनं सावकारीतही हात टाकलाय। भोंदू खरात बेकायदेशीरपणे सावकारीचा धंदा करत होता अशी माहिती आहे आणि पैसे परत करण्यासाठी विलंब झाला तर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव टाकायचा। भोंदूगिरीतून मिळालेल्या पैशातला काही हिस्सा खरातनं सावकारीत टाकला होता। तर ज्या ईशान्येश्वर मंदिराच्या आडून भोंदू खरातनं आपला गोरखधंदा सुरू केला त्या मंदिराची जागाही खरातनं माळी कुटुंबियातल्या 4 भावांची फसवणूक करून घेतली। मंदिर आणि फार्म हाऊसच्या जागेचे मूळ मालकही आता समोर आले। माळी कुटुंबातले 4घे भाऊ खरातकडे सल्ला घेण्यास गेले होते तेव्हा तुमची जमीन मलाच विका, नाहीतर 4घांपैकी 2घांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवली। त्यामुळे तब्बल 16.5 एकर जागा माळी कुटुंबानं खरातला विकली। 2004 मध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या नावाने जमिनीची खरेदी झाली, पण त्याचे पैसेही खरातने दिले नाही। आता जागा आम्हाला परत मिळावी अशी मागणी माळी बंधूंनी केली। सदर जमीन मी साधारणतः 1987 साली विकत घेतली होती। त्याच्यानंतर मी स्वतः 8 वर्ष शेती करत होतो, परंतु शेतीत पाहिजे अशी उत्पन्न काही निघेना, म्हणून आम्ही कॅप्टन अशोक खरात यांच्याकडे गेलो होतो। त्यांनी असं सांगितलं का तुम्हाला ही जमिनी शक्यतो लाभणार नाही, तुमच्यापैकी घरात धोका होऊ शकतो किंवा 1-2 भाऊ तुमचा मयत बी होऊ शकतो सांगितलं त्यांनी। असं अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक पाहून ते व्यवहार करतात या बाबतीत, तर आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक पाहून विकतील, परंतु कालांतराने त्यांनी ते स्वतःच घेतली आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं अमाऊंट दिली नाही त्यांनी, त्याच्यात फसवणूक झाली आमची। मी या संदर्भात तक्रार केली नाही का कोणाकडे ज्यावेळेला तुमचे पैसे मिळाले नाही त्यावेळेला? नाही, तक्रार करायचा विषय का नाही आला, कारण त्याविषयी आमची एवढं पिडलेलो होतो आम्ही समस्येने की नाजूक परिस्थितीमुळं आम्हाला आमचंच जीवनमान जगणं दुरापास झालं होतं। शासनाने आम्हाला आमची जमीन जी आहे आम्हाला जी परत करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं शासनाकडे आमची मागणी आहे। नाशिक पोलिसांकडे खरातच्या विरोधात फोनवरून 100 पेक्षा अधिक तक्रारी आल्यात। एसआयटीनं हेल्पलाईन नंबर जारी केलाय, त्याच 100 पैकी 70 तक्रारी या महिलांच्या आहेत, ज्यात लैंगिक शोषण ते आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आहेत। तर खरातची पोलीस कोठडी संपत असल्यानं पोलीस आणखी कोठडीची मागणी करतील, कारण खरातच्या गुन्ह्याची व्याप्तीही आता वाढली असून थेट हवाला आणि सावकारीपर्यंत पोहोचली आहे। चंदन पुजाधिकारी सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नाशिक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.